साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील एका महानगरपालिकेची निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी विविध राजकीय पक्षांनी न्यायालयात जाण्याची देखील तयारी केली आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे। सध्या अर्जांची छाननी सुरू आहे। 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे। 3 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून उमेदवारांनी चिन्हांचे वाटप त्यावेळी त्यांना करण्यात येणार आहे। यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचाराच्या तयारीला सुरुवात केली आहे। अशातच आता राज्यातील एका महानगरपालिकेची निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी विविध राजकीय पक्षांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे। सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक थांबवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी ही मागणी केली आहे। या पक्षांनी आता निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून हायकोर्टात जाण्याची तयारी केली आहे। असीम सरोदे यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने उशिरा AB फॉर्म दाखल केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीने केला आहे। त्यामुळे निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी AB फॉर्मचे आरोप फेटाळले आहेत। CCTV दृश्यांनुसार दुपारी 3 नंतर खिडकीतून कागदपत्रांची एक फाईल आली आहे। मात्र यामध्ये AB फॉर्म होते असं सिद्ध होऊ शकत नाही असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलं आहे। मात्र आता या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे नेते उच्च न्यायालयात जाणार आहेत। ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत। या संदर्भातील पत्र मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना शिंदे गट आणि महाविकास आघाडीने दिले आहे। ज्येष्ठ वकील असीम सरोदे म्हणाले, भाजपच्या उमेदवारांनी दुपारी 3 नंतर खिडकीतून कागदपत्रे पुरवण्यात आली। हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर असून निवडणूक निर्णय अधिकारी देखील भाजपच्याच बाजूने निर्णय घेत आहेत। ते स्वतः मान्य करतात की 3 नंतर खिडकीतून कागदपत्रे आली आहेत, मात्र ते AB फॉर्म असल्याचे सिद्ध होत नाही, म्हणून त्यांनी अर्ज वैध ठरवले आहेत। हे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे। अशा पद्धतीने दुपारी 3 वाजता मुदत संपल्यानंतर कागदपत्रे घेता येऊ शकत नाहीत। त्यामुळे आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे।